विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी जुलै 2022 म्हणजेच 2022 मधील हा पेपर आणि या पेपरचे गणिताचे संपूर्ण 50 प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्याचबरोबर पेपरला जाण्यापूर्वी मी सांगितलं होतं की पेपर अतिशय सोपा येणार आहे आणि तशाच पद्धतीचा अतिशय सोपा पेपर या ठिकाणी आलेला आहे। तर पेपर 1 गणित या गणिताचे 50 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। आपण जर हा पेपर दिला असेल तर आपला कोणताही गट असेल, सेट असेल, या ठिकाणी सेट ए मधील प्रश्न आहेत, तर तुम्ही तुमचा जो सेट असेल त्याप्रमाणे प्रश्नाचं उत्तर टिक करून घ्या आणि आपला एकूण स्कोर चेक करा। चला तर पाहूया मग स्पष्टीकरण लगेच। तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, एका कोणाचा पूरक कोन आणि कोटिकोन यांचे गुणोत्तर 8:3 आहे, तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोनाशी असलेले गुणोत्तर किती? तर पहा, कोटिकोन आणि पूरक कोन यांचं गुणोत्तर आहे 8:3। तर हा प्रश्न जर आपण स्पष्टीकरण सह पाहिला तर आपल्या लक्षात येईल। या ठिकाणी प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरण सह पाहूयात, कारण थोडा वेळ लागला तरी चालेल, परंतु तुमच्या मनामध्ये पुन्हा कोणतीही शंका राहणार नाही। तर पहा, पहिला जो प्रश्न आहे, पूरक कोन आणि कोटिकोन यांचं जे गुणोत्तर दिलेलं आहे ते म्हणजे 3:60। तर हा प्रश्न नेमकं सोडवायचा कसा हे आपण समजून घेऊयात। तर पहा, पूरक कोन दिलेला आहे 8x, कोटिकोन आहे 3x आणि या दोन्हीमध्ये जो फरक असतो तो असतो 90x चा, म्हणजे 8x वजा 3x बरोबर 90 अंशाचा फरक, म्हणजे 5x बरोबर 90 आणि म्हणून x ची किंमत येते 18। x ची 18 जर किंमत आली तर यावरून पूरक कोणाचं माप जे आहे 8x म्हणजेच 8 गुणिले 18 बरोबर 144 अंश येईल आणि जो कोन आहे ऍक्च्युअल तो कोन असेल मग 36 अंशाचा, कारण दोन्हीची बेरीज असते 180 आणि आपल्याला विचारले कोन आणि पूरक कोणाचं गुणोत्तर किती आहे। तर कोन आणि पूरक कोन म्हणजे 36 आणि 144, तर हे गुणोत्तर असेल 1:4। तर इतक्या क्विक वेळेमध्ये तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणं गरजेचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पूरक म्हणजे त्या कोणाचं आणि पूरक कोणाचं गुणोत्तर असेल 1:4। यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, एका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 28 मीटर आहे, त्या बागेभोवती 5 पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे किती खर्च येईल? तर आता हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला सुरुवातीला त्या बागेचं परीघ काढून घ्यावं लागेल आणि परीघ काढल्यानंतर मग आपण त्याचं उत्तर लिहू शकता किंवा आपल्याला तो प्रश्न म्हणजे एकूण खर्च काढता येईल। तर परीघ काढण्यासाठी सूत्र म्हणजे डायरेक्ट जर आपण लिहिला टोटल खर्च तर काय लिहावं लागेल, परीघ गुणिले प्रति मीटर 50 रुपये खर्च। तर परीघाचं सूत्र आहे, या ठिकाणी त्रिज्या असल्यामुळं 2πr गुणिले 50 म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या आहे 28 गुणिले 50, 7 1 7 7 चौक 28, 2 गुणिले 22 गुणिले 4 किंवा आपण जर 22 दोन्ही 44 लिहिलं गुणिले 4 पंचे 20 आणि हे शून्य जशाला तसं 44 गुणिले 200 म्हणजे 44 गुणिले 2 तर या ठिकाणी हा जो गुणाकार येणार आहे 44 गुणिले 2 म्हणजे 44 दोन्ही 88 आणि हे 2 शून्य, परंतु हा एक पदरी झाला, एक पदर म्हणजे एक फेरा फक्त। अशी एकूण किती फेरे आहेत? 5 फेरे आहेत। गुणिले 5 फेरे जर आपण केलं तर हा जर कॅल्क्युलेशन केला आपण 0 0 45 ला 0 4 45 आणि 4 44 म्हणजे टोटल खर्च येईल 44,000 रुपये। तर या ठिकाणी जर पर्याय पाहिला आपण तर पर्याय क्रमांक 3 मध्ये हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल 44,000। यानंतर पुढचा प्रश्न आहे, वजा 2x चा वर्ग छेदामध्ये 3y कंसाचा घातांक 3 बरोबर किती आणि 2 अचूक पर्याय निवडायचे। तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे 2 अचूक पर्यायामध्ये दोन्ही पर्याय समान असायला हवेत। तर या ठिकाणी 2 चा जर घन केला तर तो येतो -8, तर हे -8 आहे आणि 2 गुणिले 3 म्हणजे x चा 6 छेदामध्ये 3 चा घन 27 y चा घन y, तर हा पहिला पर्याय बरोबर आहे। त्यानंतर आणखी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2चा
तिसरा घात आपल्याला करता येईल, म्हणजे 2चा तिसरा घात किती येतो 8, म्हणजे -8 इथं पण -8 आहे. तर हे पण म्हणजे या ठिकाणी हे फक्त उत्तर चुकीचं होईल. त्यानंतर या ठिकाणी बदल काय केलाय पहा, तर हे छेदामध्ये जे 3 आहे 27 ला 27 इथं पण आहे, इथं पण आहे, फक्त हे छेदातलं y घन आहे तिथं -y घन केलंय, बाकी अगदी सेम टू सेम आहे, लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 4. तर याची उत्तर आहेत पर्याय 1 आणि पर्याय 4, हे 2 पर्याय बरोबर आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 10 संख्येची सरासरी 20 आहे, पहिल्या 6 संख्येची सरासरी 15 आहे, शेवटच्या 3 संख्येची सरासरी 16 आहे, तर 7वी संख्या कोणती? तर 7वी संख्या जर तुम्हाला काढायची असेल तर यामध्ये एकूण 10 संख्येची सरासरी म्हणजे आपल्याला 7वी संख्या शोधायची आहे. तर डायरेक्ट आपल्याला 10 संख्येची सरासरी 20 सांगितली आहे, म्हणजे 10 गुणिले 20 सांगितलेलं आहे ऑलरेडी. यामधून आपण पहिल्या 6 संख्येची 15 म्हणजे 6 गुणिले 15 अधिक शेवटच्या 3 संख्येची 16 हे सर्व वजा करूयात. म्हणजे या ठिकाणी येईल हे 200 वजा 15 गुणिले 6 म्हणजे हे 90 अधिक 16 त्रिक 48 म्हणजेच 200 वजा 138 आणि म्हणून 7वी संख्या असेल 62, पर्याय क्रमांक 2. तर ही एकदा थीम आपल्या लक्षात आली. आणि मी वारंवार विद्यार्थ्यांना हेच सांगतो की तुम्ही गणिताचं बेसिक शिका, त्यासाठी वेगळी सूत्र नसतात, तर आहे त्या संख्यांचा वापर करून आपल्याला हे सर्व सोडवावं लागतं. यानंतर पुढील प्रश्न आहे 5a वजा 3b ची बेरीज व्यस्त व वजा 6a अधिक 2b ची बेरीज व्यस्त यांची बेरीज किती? तर याची बेरीज व्यस्त काय येते -5a अधिक 3b अधिक, आता याची बेरीज व्यस्त मायनस म्हणजे प्लस होणार, प्लस 6a मायनस 2b. तर हे -5a प्लस 6a म्हणजे या ठिकाणी येईल प्लस a आणि प्लस 3 मायनस b म्हणजे मायनस b, म्हणजे उत्तर असेल a मायनस b. सॉरी, या ठिकाणी मायनस ए प्लस आहे, तर हे प्लस a प्लस b उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, खालीलपैकी अयोग्य विधान निवडा. अयोग्य म्हणजे चुकीचं विधान. तर पहिलं वाक्य काय आहे पहा, 2 व 5 ने निश्चेष भाग जात असेल तर 10 ने निश्चेष भाग जातो, हे विधान बरोबर आहे. 6 ने भाग जाणाऱ्या संख्यांना 2 ने आणि 3 ने भाग जातो, हे पण बरोबर आहे. 7 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम असतात, हे चूक आहे, कारण 7 2 14 हीच सम आहे लगेच, म्हणजे हे विधान बरोबर आहे. आणि 6 ने निश्चेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांना 1 2 3 4 6 ने विभाजक असतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं फक्त आहे क, म्हणजे फक्त क, पर्याय 3 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी असत्य विधाने कोणती? आणि 2 पर्याय निवडायचे आपल्याला. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात, बरोबर असतं हे. समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या भुजा एकरूप असतात, असतातच असं काही नाही, म्हणजे हे चूक आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, नाही. आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, हे बरोबर आहे, म्हणजे चुकीचं आहे ब आणि क. हे ब आणि हे क, म्हणजे 2 आणि 3 विधान चुकीचे आहेत, म्हणजे योग्य पर्याय. यानंतर पुढचा प्रश्न आहे, इष्टिका चित्ती आकाराच्या टाकीची लांबी रुंदीच्या 1.5 पट असून त्याची उंची लांबीच्या दुप्पट आहे. टाकीचे एकूण घनफळ 4500 घनमीटर असल्यास टाकीची उंची किती? 2 पर्याय निवडा. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार इष्टिका चित्तीचं जे घनफळ आहे, घनफळाचं सूत्र आपल्याला माहिती असेल, तर घनफळाचं सूत्र आहे L गुणिले B गुणिले H. तर दिलेल्या माहितीनुसार जर आपण लांबी रुंदीच्या 1.5 पट, आता रुंदीच आपण जर x मानली तर लांबी याच्या 1.5 पट म्हणजे 3x/2 आणि त्याची उंची लांबीच्या दुप्पट म्हणजे याच्या दुप्पट उंची म्हणजे हे 3x आणि हे गुणाकार असणार आहे 4500 म्हणजे घनफळ. तर या ठिकाणी जर आपण x म्हणजे 3x म्हणजे x घन होणार आहे, या ठिकाणी उत्तर येईल 9x घन छेदामध्ये 2. आता हे 2 इकडे गुणाकारामध्ये घेऊयात आपण आणि 9 भागाकारामध्ये, म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे 2 जर इकडे गुणाकारामध्ये आलं 4500 गुणिले 2 छेदामध्ये 9 बरोबर हे x घन आहे.
तर 9 1 9, 9 5 45, 2 0 500 गुणिले 2 म्हणजे 1000 बरोबर x घन, आणि म्हणून x ची किंमत किती आली 10. आता x ची किंमत म्हणजे उंची किती आहे पहा, उंची आहे 3x. 3x म्हणजे उंची किती झाली, 3x बरोबर 30 मीटर, आणि 30 मीटर म्हणजेच 3000 सेमी. म्हणजे याचे दोन पर्याय, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका ट्रॅक्टरच्या चाकाने 1.4 मीटर व्यास 1.4 मीटर आहे चाकाचा, चाकाने 400 फेरे पूर्ण केले तर त्याने कापलेले एकूण अंतर किती असेल. तर या ठिकाणी एकूण अंतर जर काढायचं असेल तर आपल्याला परिघ गुणिले फेऱ्या हे सूत्र वापरावं लागेल. म्हणजे परिघ गुणिले फेऱ्या या जर सूत्राचा आपण वापर केला तर या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला अगदी सहज सोडवता येतो. तर यासाठी आपण डायरेक्ट हा प्रश्न सोडवून घेऊयात. एकूण अंतर बरोबर परिघ गुणिले फेऱ्या. तर परिघाचं सूत्र आहे पाय डी, व्यास दिल्यामुळे, आणि फेऱ्या आहेत 400. तर पाय डी म्हणजे 22/7, 1.4 मीटर गुणिले 400, 7 1 7, 7 2 14 म्हणजे 0.2, आणि 22 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी 22 2 44, 4.4 गुणिले 400. जर आपण हा गुणाकार केला तर हा येतो 1760 मीटर, आणि 1760 मीटर म्हणजेच याला जर 1000 ने भागलं तर 1.76 किलोमीटर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1.76 किमी. यानंतर पुढील प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M, समांतर रेषा N म्हणजे हे L M N समांतर आहेत. रेषा X व Y या त्यांच्या छेदिका आहेत. जर AB बरोबर 18, BC बरोबर 30, QR बरोबर 21 तर PR बरोबर किती. तर या ठिकाणी समांतर रेषेच्या गुणधर्मानुसार आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला यांचे गुणोत्तर समान लिहिता येतात. तर हे गुणोत्तर कशी लिहायची आहेत, तर AB छेद BC बरोबर PQ छेद QR. तर याप्रमाणे हे येईल 18/30 बरोबर PQ छेद 21, आणि हे जर आपण सोडवलं तर PQ बरोबर 18 गुणिले 21 छेदामध्ये 30, तर हे उत्तर येतं 12.6 मीटर, म्हणजेच पर्याय सी. यानंतर पुढील प्रश्न, ज्या संख्येला 18 ने भागले तर बाकी 1 उरते, 24 न भागले तर बाकी 7 उरते, 36 न भागले तर बाकी 19 उरते, अशी लहानात लहान संख्या कोणती. तर या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, पर्यायाचा जर वापर तुम्ही केला तर अतिशय लवकर हा प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे पर्यायाने जर गेलात तुम्हाला तर हा प्रश्न लगेच सोडवता येतो. तर यामध्ये 18 न भागल्यानंतर 1, तर या ठिकाणी 18 न सर्व संख्येला भागून पहा, 24 न भागल्यावर 7, 36 न भागल्यावर 19, तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 55 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 7x वर्ग वजा 2x अधिक 4 या बहुपदीतून कोणती बहुपदी वजा केली असता 10x वर्ग अधिक 5 ही बहुपदी मिळेल. तर या ठिकाणी आता या बहुपदीतून वजा करत असताना कोणतीही बहुपदी मिळणार आहे, तर याच्यातून हीच वजा करूयात आपण. म्हणजे काय होईल, 7x वर्ग वजा 2x अधिक 4 वजा 10x वर्ग अधिक 5. तर ही वजाबाकी केल्यानंतर ही वजाबाकी येते वजा 3x वर्ग वजा 2x वजा 1. तर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला उत्तर दिसेल, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न जेव्हा पाहताय म्हणजे आपण पाहाल, आणि या ठिकाणी आपलं जे जीनियस मॅथचा जो गेस पेपर प्रश्न संच होता, आपला गेस पेपर किंवा गेस सराव पेपर, तर यामध्ये पेपर 1 चे 10 पेपर आणि पेपर 2 चे 10 पेपर ज्या पद्धतीने आपण दिलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने या पेपरमध्ये मॅक्झिमम प्रश्न आहेत. याच प्रकारचे प्रश्न या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे हा प्रश्नसंच ज्या विद्यार्थ्यांनी खरेदी केला होता त्यांना नक्कीच हा प्रश्नसंच किंवा हा पेपर आजचा सोपा गेला असेल. जर आपण नवीन असाल तर नक्कीच हा प्रश्नसंच खरेदी करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी हा प्रश्नसंच वापरला यामध्ये
राज्यस्तरामध्ये श्लोक शिवशंकर राऊत 280 गुण घेऊन राज्यामध्ये 6वा आला होता, तर मनीष महेश कोकरे 272 गुण घेऊन राज्यात 11वा आला होता. जर आपण पालक असाल, शिक्षक असाल तर नक्कीच विद्यार्थ्यासाठी पुढील वर्षासाठी का असेना पण हा प्रश्नसंच नक्की वापरा, आपणास भरपूर फायदा होईल. यानंतर पुढील प्रश्न आहे वर्गमुळात 1.96 वजा वर्गमुळात 2.25 अधिक वर्गमुळात 2.89. तर या ठिकाणी जर हा प्रश्न आपण सोडवला तर असा प्रश्न अगदी सेम टू सेम या पेपरमध्ये आहे. तर याचं वर्गमूळ येतं 1.4 वजा 1.5 अधिक 2.7. तर या ठिकाणी ही जर बेरीज वजाबाकी केली तर याचं उत्तर येतं 1.7 आणि छेदामध्ये 0 1 2 3 4 5 6 नंतर 0 म्हणजे याचं उत्तर येणार आहे 0.0116. वरची जर आपण वजाबाकी केली तर वरचं उत्तर येतं 1.6 छेदामध्ये 0.016. दोन्ही ठिकाणचं पॉईंट जाण्यासाठी छेदामध्ये 1 2 3 म्हणजे 1000 न गुणूयात आणि वर पण 1000 न गुणूयात. तर वरचा गुणाकार येईल 1000 न गुणल्यानंतर या ठिकाणी 1600 छेदामध्ये 16 16 1 16 16 1 16 2 0 म्हणजे उत्तर आले 100. 100लाच आपण 10चा वर्ग असं लिहितो म्हणजेच पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न प्रज्ञाकडे जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. तर या ठिकाणी जेवढी 2 रुपयाची नाणी आहेत तेवढीच 5 रुपयाची नाणी आहेत. तिच्याकडे 196 रुपये आहेत, तर तिच्याकडे असणाऱ्या 5 रुपयाच्या नाण्यांची संख्या किती. तर या ठिकाणी जर नाणी आपण x मानली तर 2x अधिक 5x बरोबर 196 म्हणजे 7x बरोबर 196. तर x ची किंमत येईल या ठिकाणी 28 म्हणजे 5 रुपयाच्या तिच्याकडे 28 नाणी असतील. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न 40 अंश व 140 अंश मापाचे एकच शिरोबिंदू नसलेले 2 कोन काढले तर पुढीलपैकी विधान सत्य आहे. तर या ठिकाणी एकच शिरोबिंदू नसलेले 2 काढायचे आपल्याला. तर या ठिकाणी पहा, समजा हा 40 अंशाचा आहे आणि दुसरा काढायचा आहे 140, तर हा 140. तर या 2 कोनामध्ये ते दोन्ही कोन पूरक कोन आहेत बरोबर आहे, रेषीय जोडीतील आहेत नाहीत, विरुद्ध कोन आहेत नाहीत, संलग्न नाहीत म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न काही सेकंदामध्ये प्रश्न सोडवू शकाल अशी प्रश्न या ठिकाणी दिली होती. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशांक वजा 3/7 असेल, पी व क्यू मधील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती. सेम टू सेम प्रश्न विद्यार्थ्यांना आपण घेतलेले आहेत. अगदी प्रश्नसंच मध्ये सुद्धा सेम प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. तर याचं उत्तर आहे वजा 3/7. एकदा 2 प्लस करायचं, वजा 3/7 एकदा 2 मायनस करायचं. तर या ठिकाणी जर एकदा प्लस केलं तर 7 2 14 आणि हे -3 प्लस 14 आणि -3 म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर येईल 11/7 आणि हे -3 आणि -7 2 14 -14 -3 वजा 17/7 म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहेत. 1 आणि 2. पहा, अगदी सेकंदामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न सुटले असतील आणि अतिशय सोपा पेपर आहे. आतापर्यंतचा सर्वात सोपा पेपर आपण म्हणायला हरकत नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळावर 16 सेमी लांबीच्या असलेल्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर किती. हा तर प्रश्न अगदी तोंडी विद्यार्थी सोडवू शकतील असा प्रश्न आहे. पहा, वर्तुळ आहे, केंद्रबिंदू आहे, वर्तुळातील 16 सेमी लांबीचे जीवेचं केंद्रापासूनचं अंतर विचारलंय, त्रिज्या आहे 10. आता हे 16 आहे म्हणजे याचे 2 पार्ट झाले या बिंदूमुळे, तर हे 8 हे 8 आणि पायथागोरसचा प्रमेय म्हणजे 6 8 10 प्रमाणे हे जे अंतर असेल तर ते 6 म्हणजे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न एका सभागृहाची लांबी 20 मीटर, रुंदी 9.5 मीटर आहे. या सभागृहाकडे सगळीकडे अर्धा मीटर बाजू असलेल्या चौरस आकृती फडशा बसवायच्या असतील तर अशा किती फडशा लागतील. अगदी सेम टू सेम प्रश्न या ठिकाणी आहेत. तर या ठिकाणी 30 गुणिले 9.5 आणि अर्ध्या मीटरच्या फडशा म्हणजे 1/2 गुणिले 1/2 करू शकता किंवा 0.5 गुणिले 0.5 म्हणजे या ठिकाणी हे 2 आणि 2 वर गुणाकारामध्ये जाईल म्हणजे 30 गुणिले 9.5 गुणिले 2 गुणिले 2 आणि हा जर गुणाकार केला तर तो येतो 1140 पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न अजयला बलबीरपेक्षा 25% गुण कमी मिळाले
तर बलबीरला अजयपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले? तर पहा, कमी किती मिळाले आणि जास्त किती मिळाले हे जर आपल्याला शोधायचं असेल तर कमी किती आहेत? 25%. तर त्याचं सूत्र आहे पहा, 25 100 गुणिले 100. 25% कमी मिळाले म्हणजे काय करायचं आहे? 100 मधून 25 वजा करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 100 गुणिले 100 छेदामध्ये 75. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं 100 गुणिले 100 छेदामध्ये 75, तर या ठिकाणी उत्तर येतं 133.33. म्हणजे 133 म्हणजे 33.33 जास्त आहे, तर पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. आणि ही त्याची ट्रिक आहे, लक्षात ठेवा. कमीचं जास्त असताना सुद्धा एक वेगळी ट्रिक आहे आणि ती सुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एक काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजू 8 आणि 15 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या वर्तुळाची परिवर्तुळाची त्रिज्या किती? पुन्हा सोपा प्रश्न. काटकोन त्रिकोण, बाजू एक 8 आहे, दुसरी आहे 15 आणि हा कर्ण येतो 17. तर हा जो वर्तुळ असतो तो या ठिकाणी हा व्यास होतो, म्हणून याची जी त्रिज्या आहे त्याच्या निम्मी 8.5 सेमी. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. तर अशी तोंडी प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. यानंतर जो पुढचा प्रश्न आहे, समभुज त्रिकोणाची एक बाजू 18 सेमी व तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? तर पहा, समभुज त्रिकोणाची एक बाजू दिलेली आहे आपल्याला 18 सेमी आणि आपल्याला विचारले त्याचं क्षेत्रफळ किती आहे. तर या ठिकाणी याचं क्षेत्रफळ काढत असताना आपल्याला डायरेक्ट सूत्र वापरता येतं, ते म्हणजे वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. म्हणजेच वर्गमुळात 3/4 गुणिले बाजू किती आहे? 18 गुणिले 18. तर या ठिकाणी हे जर कॅल्क्युलेशन होतं उत्तर येतं वर्गमुळात 18 वर्गमुळात 3 14 सेमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 81 वर्गमुळात 3 पर्याय क्रमांक 4. 81 वर्गमुळात 3 14 सेमी पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न. त्यानंतर पुढील अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न, बसच्या तिकिटामध्ये 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा 10% वाढ झाली, तर मूळ दरामध्ये किती टक्के वाढ झाली? अतिशय सोपा प्रश्न आहे आणि यासाठी ट्रिक फक्त अशी होती, 20%, 10% आणि 20 गुणिले 10 छेदामध्ये 100. तर आता हे वाढ आहे, या ठिकाणी वाढले म्हणजे प्लस, 10% वाढले म्हणजे प्लस आणि हे पण प्लस प्लस म्हणजे यांचा गुणाकार पण प्लस. तर हे 20 प्लस 10 प्लस म्हणजे हे 30 झालं प्लस 0 0 कट होईल, 0 0 कट होईल, 2 गुणिले 1 म्हणजे 2. तर हे 32%. इझी आणि सेकंदामध्ये प्रश्न, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी क्लास जॉईन केला होता ना त्यांना तर हा पेपर आजचा अगदी तोंडी सोडवता येण्यासारखा हा पेपर होता आणि अशीच बरीच प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवलेले आहेत, प्रॅक्टिस केलेली आहेत, त्याचा भरपूर त्यांना फायदा झाला असेल. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, एका व्यापाऱ्याने 25 रुपये डझन भावाने 25 डझन संत्री विकत घेतली, सर्व संत्री त्याने 32 रुपये भावाने विकली, तर त्याला किती टक्के नफा झाला? आता जास्त विचार करायचा नाही आपल्याला. 25 रुपये भाव होता, 32 रुपयाने विकली म्हणजे 25 रुपयेवर त्याला 7 रुपये फायदा झाला, तर 100 रुपयेवर त्याला 28 रुपये फायदा होईल म्हणजे 28%. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 216 मीटर लांबीची दोरी समान 6 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? तर पहा, या ठिकाणी 216 मीटर 6 म्हणजे 5 ठिकाणी कापली म्हणजे 6 तुकडे होतात आणि तुकडे 6 म्हणून 216 भागिले 6 जर केला आपण तर येईल 36 मीटर. आता 36 मीटर म्हणजे किती? 3600 सेमी. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे, 49x वर्ग अधिक 64y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडा. तर या ठिकाणी कोणते पद मिळवावे याची सोपी पद्धत, याचं वर्गमूळ काढा 7x, याचं वर्गमूळ काढा 8/y, यांचा गुणाकार करा आणि या गुणाकाराला पुन्हा 2 ने गुणा म्हणजे 7×8 56 गुणिले 2 म्हणजे 112 xy
112 छेदामध्ये y, तर हे फक्त एकदा प्लस आणि एकदा मायनस घ्यायचं असतं. मायनस 112x छेद y प्लस मायनस. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहेत. एकदा प्लस आणि एकदा मायनस. यानंतर पुढील प्रश्न आहे 6.28 गुणिले 3.14 छेदामध्ये 9.42 भागिले 3.14 चा वर्ग छेदामध्ये 12.56. तर हा प्रश्न सोडवत असताना पहिलं पद जशाला तसं लिहूया आपण. 6.28 गुणिले 3.14 छेदामध्ये 9.42 गुणिले, हे आता इथं भागाकाराच्या ऐवजी गुणिले म्हणजे वर येईल 12.56 आणि छेदामध्ये येईल 3.14 कंसाचा वर्ग. याला जर थोडं आणखी सविस्तर लिहिलं, याला जर आपण 2 न भागाकार करून लिहिलं तर हे असं होईल 2 गुणिले 3.14 गुणिले 3.14 गुणिले 12.56 छेदामध्ये 9.42 गुणिले 3.14 चा वर्ग. तर हे 3.14 चा वर्ग आणि हे 3.14 कॅन्सल होईल. तर या ठिकाणी जर आपण या ठिकाणी आता 2 न जर गुणला आपण याला, किंवा 2 न जर भाग दिला तर बे 1 बे, बे चोक 8, पॉइंटला पॉइंट 1 उरलं, बे 7 14 आणि बे 1 बे. त्यानंतर आता हे 12.56 4.71 ला आपण असं लिहू शकतो 1256 छेदामध्ये 471. तर या ठिकाणी आपल्याला 471 ला जर भाग दिला तर याचं संक्षिप्त रूप येतं 8/3 पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे बीड येथील एका शाळेतील 8वी ए च्या तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. त्या तुकडीत एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती असेल? तर या ठिकाणी मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक, म्हणजे मुलांची संख्या जर समजा x असेल तर मुली किती असतील याच्या निम्म्या प्लस 5 म्हणजे 1/2 अधिक 5. हे मुले आणि मुली, परंतु या दोन्हीची बेरीज आहे 65, म्हणजे आपण असं लिहू शकतो x अधिक 1/2 अधिक 5 बरोबर 65. तर हे 5 इकडे मायनस करूयात आणि यांची बेरीज करूयात. तर 2 गुणिले 3 म्हणजे हे 2x अधिक x छेदामध्ये 2 बरोबर 60, म्हणजे हे 5 इकडे वजा केलेलं आहे. आता हे 2 तिकडे गुणाकारामध्ये घेऊयात आणि यांची बेरीज 3x बरोबर 2 गुणिले 60 म्हणजे 120 आणि म्हणून x बरोबर 40. तर ही 40 मुलांची संख्या असेल. तर राहिलेल्या सर्व मुली असतील, तर मुली किती असतील मग 25 म्हणजे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, पुढीलपैकी अचूक विधान कोणते? संख्या रेषेवर अधिक 5/13 ही संख्या 3/11 च्या उजवीकडे येते. अचूक म्हणजे आपल्याला बरोबर निवडायचं आहे. तर या ठिकाणी हे 5/13 ही संख्या 3/11 च्या उजवीकडे येते. तर पहा आता या ठिकाणी जर आपण तिरकस गुणाकार केला 13 गुणिले 3 13 39, 11 गुणिले 5 11 5 55, म्हणजे ही संख्या मोठी आहे लक्षात घ्या. 11 5 55 ही संख्या मोठी आहे, म्हणजे आपण असं लिहू शकतो 5/13 इज ग्रेटर दॅन 3/11, म्हणजे ही संख्या 3/11 च्या उजवीकडे येते. हे बरोबर असणार आहे कारण उजवीकडेच मोठी संख्या येतात, म्हणजे पहिलं विधान तर बरोबर आहे. त्यानंतर संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते, तर ही शून्याच्या उजवीकडे येते, म्हणजे हे चुकीचं विधान आहे. संख्या रेषेवर -4/13 व 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात, तर एक डावीकडे एक उजवीकडे आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. संख्या रेषेवर -5/13 ही संख्या 3/13 च्या उजवीकडे येते, तर ही वजा असल्यामुळे ऑलरेडी डावीकडे असायला पाहिजे, पण दिले उजवी म्हणून हे पण चुकीचं आहे. म्हणजे फक्त विधान ए हे बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न अगदी ट्रिकी प्रश्न आहे. पहा 7.5 गुणिले 7.5 म्हणजे 7.5 चा वर्ग लिहूयात आपण, गुणिले वजा 7 गुणिले 7.5. आता ह्या 7 ला आपण असं लिहूया 2 गुणिले 3.5 गुणिले 7.5 अधिक हे 3.5 कंसाचा वर्ग लिहूयात.
आणि छेदामध्ये 7.5 वजा 3.5. म्हणजे हा जो वरचा विस्तार आहे तो आहे 7.5 वजा 3.5 वर्गाचा विस्तार, म्हणजे 7.5 वजा 3.5 कंसाचा वर्ग छेदामध्ये 7.5 वजा 3.5, एक कंस कटेल, वर्ग कटेल आणि उत्तर राहील 7.5 वजा 3.5 म्हणजे उत्तर येईल 4. पर्याय क्रमांक 2. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 55. यानंतर पुढचा प्रश्न आहे 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्येची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो. तर आधीची जर बेरीज केली आपण तर 47 अधिक 43 अधिक 41 ही बेरीज येते 131. नंतरची जर बेरीज केली तर 53 अधिक 59 अधिक 61 ही बेरीज येते 173. आणि या दोन्हीचा जर फरक काढला तर तो येतो 42. तर या 42 ला 2 ने भाग जातो, 42 ला 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो. म्हणजे 2 3 7 ने भाग जातो. 2 3 7. 2 म्हणजे कोणतं? अ, ब आणि ड. अ ब ड. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न. एक्स वर्ग वजा 2x वर्ग वजा 1 आणि x वजा x वर्ग या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती. आता जेव्हा आपल्याला गुणाकाराची कोटी करायची असते तेव्हा याचा हायेस्ट घातांक किती आहे? 3. याचा हायेस्ट किती आहे? 2. यांची बेरीज करा. ही आली 5 म्हणजे याचं उत्तर येतं 5. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात x कंसाचा 2/3 गुणिले वर्गमुळात x 1/3 अधिक वर्गमुळात x वर्गमुळात 3/4 गुणिले वर्गमुळात 1/4. तर हा जर प्रश्न आपण पाहिला तर हा परीक्षेत ऑलरेडी येऊन गेलेला प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर येतं 1. यापूर्वीच्या पेपरमध्ये या प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. एक गाडी 1 तासामध्ये 42 किलोमीटर अंतर जाते व त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटांमध्ये किती अंतर जाईल. तर आता पहा 1 तासामध्ये किती जाते? 42. 1 तासामध्ये 42 म्हणजे 60 मिनिटांमध्ये 42 जाते. मग 20 मिनिटांमध्ये किती? तर त्याच्या 1/3 म्हणजे 14 किलोमीटर अंतर जाईल. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे 2x वजा 5 कंसाचा घन वजा 64 या बहुपदीचे अवयव पुढीलपैकी कोणते. तर या ठिकाणी अवयव अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही पाडू शकता. तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे a घन वजा b घनचं जे सूत्र आहे a वजा b कंसात a वर्ग अधिक ab अधिक b वर्ग. तर या सूत्राचा जर वापर केला तर आपल्याला हे सोडवता येतं. तर या ठिकाणी पहिल्या कंसामध्ये a वजा b चा जर विचार केला आपण तर या ठिकाणी हे जे आहे मांडणी तर हे 2x वजा 5 कंसाचा घन वजा या 64 बद्दल आपण 4 चा घन लिहू शकतात. म्हणजे या ठिकाणी a म्हणजे काय येईल 2x वजा 5 वजा b म्हणजे काय येईल 4. दुसऱ्या कंसामध्ये a चा वर्ग म्हणजे 2x वजा 5 कंसाचा वर्ग अधिक 2x वजा 5 गुणिले 4 अधिक 4 चा वर्ग. तर या ठिकाणी हे जर आपण सर्व सोडवून घेतलं तर याचं उत्तर येतं 2x वजा 9 पहिल्या कंसात. दुसऱ्या कंसामध्ये याचा जर विस्तार वगैरे सर्व केला वजा प्लस जर सर्व करून घेतलं तर हे येतं 4x वर्ग वजा 12x अधिक 21. सोडवा. फक्त एक स्टेप तुम्हाला सोडवायची आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे संतोष रावांनी एका बँकेतून 2,10,000 रुपये सरळ व्याजाने 5 वर्षासाठी ठेवले. मुदतीअंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले तर व्याजाचा दर किती. तर या ठिकाणी जर आपण व्याजाचा विचार केला 3,36,000 मधून 2,10,000 वजा करा. या ठिकाणी व्याज येईल 1,26,000. व्याज किती येतं 1,26,000. त्यानंतर सूत्राचा जर वापर केला आपण 1,26,000 बरोबर 2,10,000 मुद्दल गुणिले 5 गुणिले दर छेदामध्ये 100. 2 शून्य कटले 2 शून्य कटले आणि म्हणून दर बरोबर 1,26 वर 3 शून्य आणि भागाकार मध्ये हे 21 वर 2 शून्य गुणिले 5. हे 2 शून्य कटले 2 शून्य कटले 21 21 21 5 5 दर्श आणि हे 0 10 1 10 1 0 म्हणजे 10%
21 संग 26 हे 60 आहे. 60 भागिले 5 म्हणजे 12. तर 12% या ठिकाणी उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 व्याजाचा दर हा 12% असेल. यानंतर पुढचा प्रश्न आहे 60 मुलांच्या वयाची नोंद घेऊन वारंवारता सारणी दर्शवलेली आहे. त्यावरून मध्यमान किती. तर या ठिकाणी मध्यमान काढत असताना यांचा गुणाकार आधी करावा लागतो. 12 गुणिले 13 म्हणजे या ठिकाणी गुणाकार येतो 156. 13 गुणिले 12 156. 14 गुणिले 21 294 आणि 14 गुणिले 15 210. या सर्वांची बेरीज करून घ्या चारीचीही. तर ही बेरीज येते 816 आणि याला आपल्याला 60 न भागायचं आहे. 60 न जर भागलं तर उत्तर येतं 13.6. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न एका शंकूचे वक्र पृष्ठफळ 47.10 चौसेमी आहे. त्याच्या तळाची त्रिज्या 3 सेमी असल्यास लंब उंची किती असेल. तर या ठिकाणी शंकूचं जर आपल्याला वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर सूत्र आहे पाय आर एल. पण हे ऑलरेडी दिलेलं आहे 47.10 म्हणजे 47.10 बरोबर 22/7 गुणिले 3 गुणिले एल. हे जर आपण सोडवलं तर या ठिकाणी एल ची किंमत येईल 5. पण आपल्याला लंब उंची विचारली, लक्षात घ्या एल नाही विचारलं. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की शंकू जर असा असेल तर लंब उंची 5 आहे, त्रिज्या आहे 3. तर लंब उंची विचारले तर ही पायथागोरस त्रिकोणाप्रमाणे ही येते 4. 3 4 5 पायथागोरसचं त्रिकूट म्हणून लंब उंची येईल 4. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न 22 सेमी लांब 18 सेमी रुंद व 6 सेमी उंच अशा धातूची भरीव इष्टिकाची वितळवून 0.2 सेमी जाड व 4 सेमी व्यास असलेल्या नाण्याच्या आकाराच्या किती चकत्या तयार होतील. तर या ठिकाणी नाण्याच्या आकाराच्या चकत्या जर काढायच्या असेल आपल्याला, नाण्यांची जर संख्या काढायची असेल तर हे मोठ्या इष्टिकाचे तिचं घनफळ किती येणार आहे 22 गुणिले 18 गुणिले 6 छेदामध्ये लहान जो व्यास दिलाय आपल्याला नाणी तयार करायचं म्हणजे या ठिकाणी पाय आर वर्ग या पद्धतीने सोडवावं लागेल. तर पहा या ठिकाणी आर जी दिलेलं आहे वितळवून 0.2 सेमी जाडी म्हणजे हे हाईट आहे आणि व्यास आहे 2 म्हणजे त्रिज्या. तर या ठिकाणी सूत्र काय असतं पाय आर वर्ग एच. तर याप्रमाणे 22 गुणिले 18 गुणिले 6 पाय या ठिकाणी 22/7 आर व्यास 4 आहे म्हणजे आर त्रिज्याचा म्हणजे 2चा वर्ग गुणिले एच 0.2. तर हे 7 वर गुणाकारामध्ये जाईल म्हणजे आपण असं लिहू शकतो 22 गुणिले 18 गुणिले 6 गुणिले 7 छेदामध्ये 22 गुणिले 4 गुणिले 0.2. 22 22 कटलं. त्यानंतर बे दोन्ही 4 92 मे 18 बे 1 बे बेत्रिक 6 म्हणजे या ठिकाणी 9 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले या ठिकाणी पॉईंट घालवण्यासाठी 10 न गुणूयात छेदामध्ये 2 येईल. बे 1 बे बे 5 10 म्हणजे 9 त्रिक 27 गुणिले 7 गुणिले 5 म्हणजे 35. तर 27 गुणिले 35 945 उत्तर येईल या ठिकाणी. म्हणजे 945 नाणी होतील. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे एका चौरसाचं क्षेत्रफळ 4.44 चौसेमी आहे तर चौरसाची परिमिती किती. तर क्षेत्रफळ इतकं असेल तर याची बाजू आहे त्याचं वर्गमूळ काढावं लागेल आणि वर्गमूळ येईल 2.1 सेमी. तर परिमिती काढायचं असेल तर याला पुन्हा 4 न गुणा म्हणजे उत्तर येईल 8.4 सेमी. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न एका वृत्तची त्या आकाराच्या पिपाची तळाची त्रिज्या 28 सेमी आहे. त्यात पाणी आहे. त्यात 44 सेमी लांब 14 सेमी रुंद व 8 सेमी उंच धातूचा गोळा टाकला तर पिपातील पाण्याची उंची किती वाढेल. तर अतिशय सहज आणि मनोरंजनात्मक खरा तर हा प्रश्न आहे. आणि हा जर प्रश्न आपणास सोडवायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे आपल्याला फक्त 2 इक्वेशन मांडावी लागतात. त्यामध्ये धातूचं घनफळ आणि जी काही त्याची उंची वाढणार आहे त्याचं एक सूत्र. तर नेमकं मांडणी काय करावी लागेल पहा. तर 2 पाय आर वर्ग एच बरोबर जे धातूचं घनफळ आहे म्हणजे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची एल गुणिले बी गुणिले एच हे समोरासमोर लिहायचं आहे. पाय म्हणजे या ठिकाणी 22/7 आर पिपाची त्रिज्या किती आहे 28 सेमी म्हणजे हे 28 गुणिले 28 उंची एच पाणी वाढण्याची उंची
लांबी आहे 44, रुंदी आहे 14, उंची आहे 8. फक्त हे एक कॅल्क्युलेशन सोडवलं की तुम्हाला उत्तर येतं आणि h बरोबर मग आपण असं लिहू शकतो 44 गुणिले 14 गुणिले 18 आणि छेदातलं 7 इकडे गुणाकारामध्ये, छेदामध्ये 22 गुणिले 28 गुणिले 28. तर 22 एक 22, 22 दोन्ही 44, 14 एक 14, 14 दोन्ही 28, बे एक बे, बे एक बे. त्यानंतर 7 एक 7, 7 चोक 28. तर या ठिकाणी आपण जर हे 8 आहे, 4 एक 4, 4 दोन्ही 8, म्हणजे उत्तर आलेलं आहे 2 सेमी. h बरोबर 2 सेमी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे 17 सेमी बाजू असलेल्या समभुज चौकोनाचा एक कर्ण 16 सेमी असल्यास दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल. तर हा पण प्रश्न अगदी इंटरेस्टेड आणि वारंवार मी विद्यार्थ्याला सांगत होतो की असा प्रश्न 100% परीक्षेत येतो. तर पहा नेमकं याचा अर्थ काय होतो. तर हा समभुज चौकोन आहे, त्याची प्रत्येक बाजू 17 17 17, त्याचे 2 कर्ण काटकोनात छेदतात. तर एक कर्ण 16 आहे, म्हणजे हा 16 असेल तर हे 8 झालं, हे 8 झालं आणि काटकोनात छेदतात हे असे. आता या पायथागोरस त्रिकोणामध्ये 8 15, तर ही बाजू असते 8 17 15, हे पायथागोरस त्रिकूट आहे. 8 15 17, म्हणजे हे 15 म्हणजे हे 15. तर हा जो कर्ण आहे दुसरा तो येईल 30. अगदी फक्त आकृती काढायला उशीर आहे, तुम्हाला उत्तर यायला हवं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं 30, पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न आहे एका शहराची लोकसंख्या 75,000 होती, ती लोकसंख्या पुढच्या वर्षी 10% वाढली, त्यानंतरच्या वर्षी 8% कमी झाली, तिसऱ्या वर्षी 5% वाढली, तर तिसऱ्या वर्षीच्या शेवटी शहराची लोकसंख्या किती असेल. तर या ठिकाणी पहा तिसऱ्या वर्षीची लोकसंख्या आपल्याला काढायची आहे. तर पहिल्या वर्षी किती होती 75,000, ठीक आहे. तर आता दुसऱ्या वर्षी किती होणार आहे 10% वाढ होईल. म्हणजे या ठिकाणी आपण डायरेक्ट प्रश्न सोडवू शकता. 10% वाढ म्हणजे किती होणार आहे पहा, 75,000 आहे गुणिले 10% वाढ म्हणजे 110/100. हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण 2 शून्य कटली 2 शून्य कटली आणि या ठिकाणी जर आपण गुणाकार केला 75 गुणिले 110, तर पहा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. तर या ठिकाणी हा गुणाकार येतो 82,500. 10% वाढ झाल्यानंतर त्यानंतरच्या वर्षी पुन्हा 8% कमी झाली. पुन्हा काय करायचं मग 82,500 गुणिले 8% कमी म्हणजे 92/100. पुन्हा 2 शून्य आणि 2 शून्य कटतील आणि आपल्याला गुणाकार करावा लागेल 825 गुणिले 92, म्हणजे या ठिकाणी पुन्हा ही लोकसंख्या येईल 75,900. किती येईल लोकसंख्या 75,900. त्यानंतर तिसऱ्या वर्षी 5% वाढ आहे, म्हणजे 75,900 गुणिले 105/100. पुन्हा हे 2 शून्य आणि 2 शून्य कटली, म्हणजे या ठिकाणी पुन्हा आपल्याला 759 गुणिले 105 हा गुणाकार करावा लागेल आणि हा गुणाकार येईल 79,695. म्हणजे आपल्याला 3 गुणाकार करावे लागत होते. 3 गुणाकारामध्ये उत्तर येतं आपल्याला 79,695, पर्याय क्रमांक 3 उत्तर या ठिकाणी आपणास मिळेल. तर नेमकं प्रश्नाची थीम जर तुम्हाला समजली ना कसं सोडवायचं असतो आणि हेच आपण शिकवतो, हेच आपल्या चॅनलवर शिकवलं जातं. अनेक विद्यार्थ्यांना याचा भरपूर फायदा होतो आणि सेकंदामध्ये सुद्धा हे उदाहरण सोडवता येतात. यानंतर पुढील प्रश्न आहे अशोकने 15 लाख रुपयास खरेदी केलेला हार शेकडा 20% नफ्याने विकला तर त्याला किती रक्कम मिळेल. आता 15 लाखाचा हार 20% नफ्याने म्हणजे 15 लाखावर 20% म्हणजे 3 लाख रुपये नफा, म्हणजे तो 18 लाख रुपयाला विकला असेल. पर्याय क्रमांक 2. तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल 15 लाखाचा हार 18 ला विकला की 20% नफा होतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे एका त्रिकोणाच्या 2 बाह्यकोनाची मापे 115 आणि 117 आहेत, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा असेल. आता पहा आपण जर विचार केला बाह्यकोन 115चा आहे, मग त्याचा आंतरकोन कितीचा असेल 65 अंशाचा असेल. दुसरा बाह्यकोन 117 अंशाचा आहे, तर त्याचा आंतरकोन कितीचा असेल मग 67
63 अंशाचा असेल. आता हे जर 2 65 आणि 63 असतील तर राहिलेला पण पुन्हा काय असणार आहे, लघुकोणच असणार आहे आणि तो असेल मग 52 अंशाचा. म्हणजे तिन्ही लघुकोण म्हणजे तो लघुकोण त्रिकोण असेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढचा प्रश्न, एका चौरसाचा कर्ण 11 सेमी असल्यास त्या चौरसाची बाजू किती. पुन्हा अगदी सेकंदामध्ये सोडवणारा प्रश्न आणि मी वारंवार सांगितलं होतं वर्गमुळात 2नी भाग कसा द्यावे शिकवलेला आहे. ट्रिकमध्ये पण दिलेला आहे, ट्रिकच्या व्हिडिओमध्ये पण दिलेला आहे, वारंवार तुम्हाला सांगत असतो मी. तर वर्गमुळात 2नी कसं भागायचं असतं, जेव्हा बाजू काढायची असते तेव्हा सूत्र आहे कर्ण छेदामध्ये वर्गमुळात 2. कर्ण आहे 11 छेदामध्ये वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2नी भागत असताना वरच्या संख्येचं अर्ध लिहायचं. अर्ध म्हणजे निम्म, म्हणजेच 5.5 वर्गमुळात 2. अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे 1530 चे 3.9% म्हणजे किती. तर 1530 गुणिले 3.9 छेदामध्ये 100 हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर याचं जे उत्तर येतं ते म्हणजे 59.67. पद्धतीने लिहिलं तर पर्याय क्रमांक 3 मध्ये घातांक वजा 2 करा, पॉईंट घालवून टाका, उत्तर येतील पर्याय 1 आणि पर्याय 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे एक लघुकंसाचे माप 160 अंश आहे तर त्या संगत विशाल कंसाचे माप किती असेल. तर 360 मधून 160 वजा करा, उत्तर येतं 200 अंश. पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, एक दुकानदार मोबाईलच्या छापील किमतीवर 12% सूट देतो. त्याने एक मोबाईल 26,400 रुपयास विकल्यास मोबाईलची छापील किंमत किती. आता छापील किमतीवर 12% सूट देतो म्हणजे काय, तर 100ची वस्तू तो विकतो कितीला, 88 रुपयाला. मग किती रुपयाची वस्तू विकेल तो, 26,400 रुपयाला. हे जर आपण कॅल्क्युलेशन सोडवलं तर या ठिकाणी असं लिहावं लागेल आपल्याला 26,400 गुणिले 100 छेदामध्ये 88 आणि जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन पूर्ण करू तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येईल या ठिकाणी 30,000 रुपये. पर्याय 1. यानंतर पुढील प्रश्न, यानंतर पुढील जे प्रश्न आहेत ते आहेत आलेखावरचे. आलेख या ठिकाणी निरीक्षण करून पहा. आलेखावर आपल्याला काही तुकड्या दिलेल्या आहेत, मुलं आणि मुलींची संख्या दिलेली आहे. पहिला प्रश्न आहे 8वीच्या 4ही तुकड्यात मिळून एकूण मुलांची संख्या, मुलांची म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची संख्या विचारलेली आहे. पहा, फक्त मुलांची संख्या विचारलेली नाही तर एकूण विद्यार्थ्याची संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. तर या ठिकाणी आता ही बेरीज करत असताना आपल्याला पहिल्या तुकडीमध्ये जर आपण समजा मुलांचा विचार केला तर या ठिकाणी एकूण संख्या आपल्याला काढायची आहे मुलं आणि मुली मिळून. तर ए तुकडीचा जर विचार केला आपण ए तुकडीमध्ये तर या ठिकाणी मुलं आहेत 30, मुली आहेत 25 म्हणजे 55 झाल्या. बी तुकडीचा जर विचार केला तर मुलं आहेत 35, मुली आहेत 30 म्हणजे 65 झाले. हे सी तुकडीचा विचार केला तर मुलं 30, मुली 40 म्हणजे हे 70 झाले. आणि डी तुकडीचा विचार केला तर मुलं 30 आणि हे 35 म्हणजे 65. या सगळ्यांची जर बेरीज केली 5, 5, 10, 15ला 5 आचली 1, 7 आणि 7 14, 6 20 आणि 5 25, 255. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढील प्रश्न, बी तुकडीतील मुले व मुली यांच्या पट संख्येचे गुणोत्तर किती. आता बी तुकडीचा जर विचार केला आपण बी मध्ये मुले आणि मुली तर मुले आहेत 35 आणि मुली आहेत 30, त्यांचं गुणोत्तर येतं 7-6. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने एकूण सर्व 75 प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. मागील 5 वर्षापेक्षा हा पेपर अतिशय सोपा होता. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळण्यासारखा हा पेपर होता. सर्वांना खूप चांगला स्कोर आला असेल. सर्वांचं खूप खूप अभिनंदन. त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांनी जीनियस मॅथचा क्लास लावला होता त्यांना तर 100 पैकी 100 मार्क मिळाला, काहीही अडचण नाही. अशा 100 पैकी 100 मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नक्कीच कमेंट्स करा, व्हॉट्सअपवर मला मेसेज करा. ऑल द बेस्ट. लवकरच पाहूया आपण पुढील पेपर स्पष्टीकरण.